किती बॅटिंग दिली तरी कमीच आहे. नाही, बॅटिंग मिळाल्यावरती काहीतरी करा कपिल पाटील. नाही अतुल, तुम्ही सराव देत का नाही कपिलला जास्त? नाही, आता भरपूर सराव त्यांनी करून घेतला ना.
चला बॅट्समन पाठवायचे. कोणी संघ आपल्या सलामी जोडी मैदानात दाखल करायचे. टॉस जिंकलाय तो स्वर्गीय सुलोचना प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर या संघाने आपण पाहतोय. आणि बॅटिंग इन्व्हाइट केले ते कोणी या संघाला या मॅच मध्ये आपण पाहतो. आणि सलामी जोडी करण ठोंबरे आणि किरण म्हात्रे ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. कोणी संघाच्या वतीने काली जबरदस्त खेळ माटाडी चषक मध्ये या संघाचा आपण पहिल्या मॅच मध्ये सोनारपाडा संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये कौसा टीमला पराभूत केलं आणि सेमी फायनल मध्ये संघ जरूर पराभूत झाला. मात्र धावा फारशा झाल्या नाही तरी मॅच जबरदस्त झाली होती. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाताना आपण पाहिली की 37 धावा होत्या त्या मॅच मध्ये. पहिल्या फेरीतला तिसरा सामना नंतर अडिवली आणि नागाव मध्ये मॅच आहे, लक्षात घ्या. अडिवली विरुद्ध नागाव यांना पुढची लढत. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. किरण म्हात्रे सेकंडला आहेत, 2 सेकंडला करण ठोंबऱ्यांना तुम्ही पाहता. आणि कपिल पाटील पहिलं षटक घेऊन येतात. स्वर्गीय सुलोचना प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर आपण पाहतोय. उमेश कारभारी पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल उंच गेला आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. किरण म्हात्रेच्या बॅट मधून आलाय पहिल्याच बॉलवरती सिक्सर. पहिल्या चेंडूची जबरदस्त सुरुवात आपल्या बाजूने षटकाराने आगाज केले. कपिलचा पुढचा बॉल बॅकफुटला गेले. पॉइंटला खेळायचं होतं मात्र तिथे भूषण आहेत, त्यामुळे चूक होणार नाहीये. भूषण एक चांगला झेल टिपलाय आणि किरण म्हात्रेचा डाव संपलाय. किरण म्हात्रे मकर संघाट चषक मध्ये आपण पाहिलं पहिलं अर्धशतक किरण म्हात्रेचं आपण पाहिलं होतं. त्या स्पर्धेतील पहिला खेळाडू ज्याने 48 ग्रामीण संघांमध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं होतं. आणि याही मॅच मध्ये त्याने षटकाराने आगाज केलं होतं. मात्र भूषणने एक चांगला झेल दिले टिपला आणि फलंदाज बाद झालाय. वाडेकरचे संदेश दळवे यांनी विनंती असते आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. एक लेजंड क्रिकेटर वाडेकर रेग्युलर संघाने भरपूर वर्ष खेळले. आता सध्या वाडेकर 40+ साठी इथे खेळतात. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरनं खेळायचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. इष्टांच्या मागे सिद्धू पाटील यांना तुम्ही पाहत आहेत. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. कपिलचा पुढचा बॉल हा पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर निघालाय पण वाईट चिकून करतायत. आणि सिद्धू इथे सांगतात की थोडासा जास्त बाहेर आहे. तर खेळाडू ती नेहमी सिद्धूने आतापर्यंत
ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दाखवलेली आहे. बऱ्याच वेळा आम्ही त्याला खेळ पाहिलेला आहे. इस्टनच्या मागे देत हा चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे. पंच वाईट शिकून करतायत. जितेंद्र लोखंडे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे वाडेकर संघासाठी. 8 धावा दाबाल करते लागल्यात. खोनी संघ प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतो या मॅच मध्ये. यानंतर नागा विरुद्ध अडिवली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र ऑप्शनच्या बाहेर भरपूर शफल झाले. कपिलच्या विरोधात असे फटके खेळणं थोडंसं तुम्हाला कठीण आहे. कपिलच्या विरोधात तुम्ही पॉइंट कव्हर लॉंग ऑफ हे फटके खेळू शकता. 8 धावा दाबाल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कपिलचा पुढचा बॉल चांगला चेंडू होता. पडल्यानंतर टेकअप झालाय. डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. बॅकफुटला गेले. पंच केलाय. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. मध्ये किरण मात्रेची विकेट गमावली. करण ठोंबरे पहिल्यांदा स्ट्राईक एंडला आलेले आहेत. आनंदाच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिले. 2 व्हाईट बॉल पाहिले आणि 3 चेंडू डॉट आणि विकेटचा एक डॉट म्हणजे 4 डॉट आले. धावसंख्या 12. प्रणित हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत कपिल. अनंत बघा किती वेगाने धावतायत. 2 धावा इथे मिळाल्यात त्या फलंदाज करणच्या खात्यामध्ये. धावसंख्या 14. प्रथम बॅटिंग करत असताना कोणी असंघ तुम्हाला पाहायला मिळते. बॅटची मागणी करण्यात आलेली आहे. एक गडी बाद 14 अशी धावसंख्या. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. 2 सामने जिंकत असताना मुंबई संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. पहिल्या मॅचमध्ये त्यांना बाय मिळाली. काही कारणास्तव जय वागेश्वर देसाई संघ इथे उपस्थित राहू शकला नाही. उमेश कारभारी उर्फ दाऊ यांचे इथे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ वाडेकर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय सुलोचना 11 प्रतिष्ठान त्याच नावाने आपण पाहतोय. सुलोचना कारभारी आईंच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर मानवश्रीची ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. त्यांनी आम्हाला पुरस्कृत केली. उमेश कारभारी साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र डॉट बॉलची ते समाप्ती होईल. उमेश दाऊ कारभारी यांच्याकडनं आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा आहे वाडेकर संघाच्या गोलंदाजांना. कट करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनचा चेंडू बाहेर होता. जय पवार सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. चपी पॅनलचे सर्व आपण पाहतोय. जय पवार सर टेनिस क्रिकेटला आपण पाहिलं तर जय 11 कल्याण या संघाने त्यांनी नक्कीच सुरुवात केली. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत आणि पंच कोणाला नेमावं ज्यांनी क्रिकेट खेळलंय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. जय पवार सर नेहमी चर्चा असतात. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. बॉलला पाठवलाय मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार.
धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. छत्रपती पुरस्कार चैनू लोखंडे साहेबांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि चैनू लोखंडे साहेबांचं स्वागत चौकाराने करत असताना फलंदाज करणच्या बॅट बंद, ज्याच्या नावातच रन आहेत त्याच्या बॅट मधून आलाय हा चौकार. तेवीस धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात कोणी संघाच्या. आई चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने घेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पॉवर प्ले सुरू आहे. तीन धावा आता पूर्ण झाल्या आणि बघा चौथ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा धावून घेतल्यात. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक, भूषणची चूक तुम्हाला पाहायला मिळाली. कदाचित करणची विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाली असती. मात्र धावा 27 वरती धावसंख्या पोहोचली आहे कोणी संघाची. इथे मात्र फ्लिक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, जबरदस्त फटका. करण आता मात्र नाही थांबणार या मॅच मध्ये, त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. दोन षटकात तब्बल 15.50च्या सरासरीने 31 धावा कोणी संघाच्या धावपलकावरती लागलेत आणि सलग 4 चौकार आलेत करणच्या बॅट मधून. 4 धावा त्या धावून घेतल्या, तोही चौकारच. दोन षटकामध्ये 31. आता मध्ये पुन्हा कपिलला यावं लागले दुसऱ्या स्पेल मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय कोणी संघ, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सुलोचनाताई कारभारी प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर, उमेश कारभारी साहेब यांनी पुरस्कृत केलं. संघ दाऊ या नावाने ते भरपूर प्रसिद्ध आहेत, ते या संघाचे पुरस्कर्ते आहेत. अकुट टप्प्याचा बॉलला अक्षरशः खेचलाय, अनंत मात्रेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. जावा झालेले आहेत. 2025-2026 चा इतिहास तुम्ही जर उलटून पाहिला तर कपिलला बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मार पडलेला आहे आणि याही स्पर्धेमध्ये त्याचं स्वागत षटकाराने केले. दुसऱ्या स्पेलमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्याने धावा 12 दिल्या होत्या. किरणने दुसरा त्याला पहिल्याच बॉलवरती षटकार मारला होता. दोन्ही ओव्हरची सुरुवात षटकारानेच केली कपिलने. इथे चेंडू उंच गेलाय, कपिल स्वतः धावतायत, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. 2 धावा इथे मिळालेत. संदीप ठोंबरे यांचं आगमन झालंय, त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती संदीप ठोंबरे साहेब आपलं हार्दिक स्वागत. सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण जेव्हा जेव्हा संघ खेळतो राशी 11 या नावाने सुद्धा ते पुरस्कर्ते असतात. या संदीप ठोंबरे आपलं हार्दिक स्वागत. राशी 11 असेल, LNT कोणी असेल, ईश्वरी 11 असेल, इथे फिल्डिंग चांगली आहे. एक्केचाळीस धावा झालेत. हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळतात, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला आपण पाहतोय चांगली फिल्डिंग, थ्रो फेकी चांगली आहे. 1 धाव इथे मिळाली, धावसंख्या 42. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत कपिलने या ओव्हर मध्ये 11 धावा खर्च केलेत. धावसंख्या 42. 3 षटकांतर 12वा खेळाडू मैदान जाईल हे लक्षात घ्या पाणी घेऊन. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर आहे, पंच वाईट शिकून करतायत.
43. त्रेचाळीस धावा झाल्यात कोणी संघाच्या. फटका बनवलाय, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र करण थोडेसे नाराज आहेत कारण समोर हा बॉल होता. थोडस कटर्सचा वापर करतात. पाणी घेऊन जायचे. 3 षटकाचा खेळ समाप्त. 49 धावा झालेल्या आहेत. पुढची मॅच नागाव विरुद्ध अडिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. फोर्टी 49 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. संदीप ठोंबरे कुठे चाललेत? 3 षटकात 49 धावा झाल्यात. अतुल भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक. 2 षटक कपिलने टाकलेत. 1 षटक प्रणितने टाकलेलं आहे. त्यामुळे आता अतुलला यावं लागलं 4थ्या ओव्हरमध्ये. रिव्हर्स फटका खेळायचा होता मात्र व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. अतुलकडे रनआउटची संधी आहे मात्र 2 धावा इथे करणने वेगाने पूर्ण केल्या. 50 कंप्लीट. 51 धावा दाबलकावरती कोणी संघाच्या. धावा झालेल्या आहेत. 4थं षटक प्रगतीपथ. इथून यानंतर 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 51 धावा झालेल्या आहेत. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. अतुल चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहायला मिळत आहेत 4थ्या षटकामध्ये कारण ऑलरेडी 51 धावा झालेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये 72 धावा चेस केल्या होत्या गौरीपाडा टीमने. मात्र तो संघ दुसऱ्या मॅच मध्ये पराभूत झाला. अतुल राईट मोड द विकेट. फुल टॉस बॉल होता. टायमिंग झालं नाही तिथे मात्र फिल्डिंग चांगली. 1 सिंगल मिळाली आहे. वैदिक तिथे होते. 52 धावा दाबलकावरती. चांगली गोलंदाजी अतुलने आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या. त्यामुळे चांगली गोलंदाजी तो करतोय. फार एंड कडनं जेव्हा जेव्हा गोलंदाजी होते धावा थोडंसं वाटतं असं कठीण म्हणजे धावा येतात. करण स्ट्राईक एंडला आहेत. अतुलचा पुढचा बॉल. समोर खेळत आहेत मात्र लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत प्रणित पाटील कोणती चूक करत नाहीयेत. करणला माघारी परतावं लागेल. 52 वरती लागणारा दुसरा धक्का कोणी संघाला. काली सरफराजने जबरदस्त बॅटिंग केली होती कौसाड टीमच्या विरुद्ध. ज्यावेळी संघ अडचणीत होता 2 षटकात फक्त 15 होत्या तर एका षटकात 24 ठोकल्या.
पहिला चेंडू जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने गॅप भरपूर मोठी मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आले सर्वेश तोपर्यंत 2 धावा मिळतील. चोपन्न धावा 54. डीजे मास्टर फक्त चौकार षटकार विकेट ओव्हर झाल्यानंतर डीजे लावा. प्रत्येक बॉल नंतर लावला तर लाईव्हवरती सुद्धा तिथे स्मूथ करावं लागतं. इथे मात्र फुलटॉस बॉल होता फायदा घेऊ शकले नाहीयेत. रिव्ह्यू घेतलाय का बॅटिंग करणाऱ्या टीमने? एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल प्रत्येक इनिंगला विमर आणि रनआउट साठी. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. फेल डिलिव्हरी आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहिली तर 55. ते सर बॅट कडे होती का आता? ओके. 4 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना कोणी असंघ तुम्हाला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. शेवटचं षटक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जय हनुमान अडिवली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नागाव योगेशचा संघ आहे. सिद्धू पाटील आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा कॅप्टन आपण पाहतोय. मध्यभागाचे सरफराज स्ट्राईक एंड आहेत. नो स्ट्राईक एंड अनंत आहेत. धावा झाल्यात 55. इथून 15 ते 20 धावा अजूनही बनवाव्या लागतील कारण या खेळपट्टीवर धावा येत आहेत. पहिला चेंडू फसवलाय सिद्धूने. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. विकेट साठी आपण पाहिलं तर उमेश किसन कारभारी साहेब या संघाचे पुरस्कर्ते. त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे वाडेकर टीम साठी. आज आपण पाहिलं तर स्वर्गीय सुलोचनाताई कारभारी आपल्यामध्ये नाही आहेत मात्र त्यांच्या नावाने हा संघ वाडेकर या स्पर्धेमध्ये खेळतोय. स्वर्गीय सुलोचनाताई कारभारी प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर. फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत मात्र बॉलवर यायला होत कारण टेनिस बॉल आहे. स्वाभाविक आहे तो पडल्यानंतर बाउन्स घेणार आहे. सीमारेषेच्या बाहेर चौकार. होता बॉल अडला असता नाही अडला असता तो पुढचा विचार तुम्ही केला असता मात्र असं तर बॉल थांबणार नाहीये. 59. फटका दमदार आहे. सिद्धूच्या विरोधात ठोकलाय. मिड विकेटच्या वरून सरफराजच्या बॅट मधून आलाय सिक्सर. योगेश पंजेंचं आगमन झाल्याने त्यांचं स्वागत षटकाराने केलंय फलंदाने. एक जबरदस्त क्रिकेटर 40+ तुंबाडे संघाने सातत्याने खूप चांगलं क्रिकेट ते सातत्याने खेळत असतात. याच मैदानामध्ये सराव सुद्धा ते करत असतात. 65 धावा झाल्यात वाडेकरच्या विरुद्ध. मागच्या मॅच मध्ये 4 षटकात 76 धावा उंबाडेने उभारल्या होत्या. त्या चेस झाल्या नाही गौरीवाडा टीमला. हाई चेंडू उंच गेलाय आणि हाई बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. टावरिंग सिक्सर. मग 71 कोपरने केल्या होत्या मात्र त्या चेस झाल्या होत्या. गौरीवाडा टीमच्या माध्यमातून शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच गेली होती. रवी म्हात्रेने तो सामना टर्न केला होता. मग आता समोर आपण पाहिलं तर कोहली संघ या टीमकडे गोलंदाजी चांगली विसरून चालणार नाहीये. आज हेमंत सुद्धा संघामध्ये काल हेमंत नसताना आपण पाहिलं करण टोंबलेने जी गोलंदाजी केली 2 षटक सोनारपाडा टीमच्या विरुद्ध आणि सोनारपाडा संघ ज्याने 2 वेळा कोणी संघाला पराभूत केला होता तिसऱ्यांदा त्याची परतफेड केली कोणी टीमने. बरेचसे खेळाडू नसताना इथे मिनी हेलिकॉप्टर आहे आणि तो 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार.
75 धावा झाल्या आहेत. सरफराजच्या बॅट मधून धावा येत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अकुल टप्प्याचा चेंडू त्यालाही पाठवून दिलाय. पुल अँड सक्सेसफुल सिक्सर. षटकात तब्बल 26 धावा आल्या. शेवटच्या ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या कोणी संघाच्या आपण पाहतो 81. 2 गडी बाद. 8 बॉल मध्ये 29 वरती आपण सरफराजला पाहिलं या मॅच मध्ये आणि कालही सरफराजने धावा केल्या होत्या. कौसा टीमच्या विरुद्ध मात्र 82 धावांचा पाठलाग करायचे. तुमच्या समोर स्वर्गीय सोलोचना या प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर आहे. त्यामुळे तोही सहजा मॅच सोडणार नाही. त्यांना माहिती आहे या क्रीडांगणामध्ये धावा येत आहेत. खेळपट्टीवर धावा येत आहेत. आपण करूया टॉस. योगेश पाटील तिथे जोडले जातील. सामना असेल अडिवली विरुद्ध नागाव. योगेशचा संघ आपल्याला पाहायला मिळेल नागाव आणि दुसऱ्या बाजूला योगेश भाने यांचा संघ. छत्रपती पुरस्कर्ते चैनू लोखंडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. चला दोन्ही कॅप्टन या. चला आडवली संघाचे कर्णधार तसेच नागाव संघाचे कर्णधार यायचे आहे. मान्यवर चैनूदादा लोखंडे छत्रपती पुरस्कार विजेते उंबर्डे गावचे सुपुत्र त्यांच्या हस्ते हे मात्र नाणेफेकी केली जाईल. तर नाणेफेकी होतीये. छत्रपती पुरस्कार विजेते उंबर्डे गावचे सुपुत्र चैनूदादा लोखंडे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल इथे मात्र जिंकलाय नागाव संघाने. यस मान्यवरांना विनंती असेल दादा या बस आपण. तर सर्वात प्रथम निर्णय कळवायचा आहे. नागाव संघाने नाणेफेकी जिंकली आहे. वाडेकर संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर त्यांच्या संघाचे पुरस्कर्ते आपण बघतोय उमेश उर्फ दाऊदादा कारभारी यांच्याकडनं 2000 रुपये आणि प्रेक्षकांनी जर आयवा कॅच पकडली या मॅच मध्ये तर प्रेक्षकांना 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. उमेश कारभारी यांच्याकडनं फक्त खेळाडूंसाठी ते पारितोषिक नसेल हे लक्षात घ्या. येस थँक्यू नितीन दादा. तर निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग करू. नक्कीच टीम येते का सध्या तर विचार केला गेला तर फोनवर आपण डिसिजन कळवण्यात आलंय. नक्कीच टीम आली आहे का पूर्ण टीम तर नाही आली. आमची अर्धी टीम ऑन द वे. आता 5 मिनिटांमध्ये येईल ग्राउंडवरती. कशा प्रकारे आतापर्यंत प्रवास कशा प्रकारे चालू आहे काय कामगिरी आहे संघाची. आतापर्यंत आमच्या गावाचा प्रवास बघितला तर खूप चांगला झालाय. या सीझनची सुरुवात तर खूप सुंदर झाले. काल आम्ही सेमीफायनलला पराभव झालो परंतु या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. आणि या संबंध क्रीडांगणाचा जर विचार केला गेला आयोजनाचा विचार केला कशा प्रकारे तू उल्लेख करशील. मागच्या वेळेला जी स्पर्धा झाली सापड्याची तेव्हा आम्ही क्वार्टर फायनलमध्ये इथे पराभव झालो परंतु आता चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला. खूप चांगल्या प्रकारचं मनोगत इथं व्यक्त करत असताना आपल्याला नागाव संघाची कर्णधार पाहायला मिळाली. ऑल टू कॉम बॉक्स नितीन दादा पाडे कालन. तर पहिल्या डावात 81 धावा उभारल्यात कोणी संघाने. मात्र क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत आणि समोर जर वाडेकर आहे तर नक्कीच ते चेस करायला जातील या मॅच मध्ये. मात्र बघूया योगेश पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. यस धन्यवाद नितीन दादा. नक्कीच खूप चांगल्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचं उच्चांक म्हणावं लागेल ज्या प्रकारची धावसंख्या उभारली आहे. पहिला चेंडू स्क्वेअर कॅटच्या माध्यमाने इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला 3-3-4च्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतात परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय. धावसंख्येचा विचार केला गेला 82 धावसंख्या तब्बल इथे मात्र टार्गेट पाहायला मिळतो. या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय नक्कीच. येस बॉलर्स नेम प्लीज. हेमंत आहे. तर सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अतुल भोईर आणि सिद्धू पाटील ही धडाडीची जोडी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा इनसाइड आउटच्या माध्यमाने खेळून काढण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या वरून चेंडू
नक्कीच फील्ड केला गेलाय, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले, तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 6 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. ज्या प्रकारचं समीकरण इथं मात्र गाठायचं आहे. 82 धावा धावसंख्या फलकावर पाहायला मिळतं टार्गेटच्या माध्यमाने. जर विचार केला गेला तर या स्पर्धेचा नक्कीच उच्चांक गाठलाय. यावेळेस ऑफ साईडला कव्हरच्या माध्यमाने चेंडू खेळायचा होता, परंतु ऑन साईडला चेंडू पाहायला मिळतोय. व्यवस्थित इथं टायमिंग जुळलं नाही. येस, ड्रिल करू दाखवत आहेत. कव्हरच्या माध्यमाने चेंडू खेळायचं होतं, परंतु व्यवस्थितरित्या टायमिंग इथे मात्र जुळलं नाहीये. मिडल ऑफ द बॅट चेंडू संपर्क जुळला नाहीये. बॅटच्या टोला चेंडू लागून ऑन साईडला ट्रॅव्हल झाला चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये. फक्त आणि फक्त एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतोय. स्ट्राईकवर येत आहेत सिद्धू पाटील. यावेळेस बॅटची लिडिंग एज जरूर होती, परंतु चेंडू कॅरी झाला नाहीये. यष्टीरक्षकाच्या माध्यमाने चेंडू अडवला गेला, फील्ड केला गेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीचा विचार केला गेला तर धावसंख्या आतापर्यंत स्थिरावलेली पाहायला मिळतीये 7 या आकड्यावर. 82 धावसंख्येचं मोठं टार्गेट आपल्याला मात्र पाठलाग करत असताना, पॉवर प्लेचं षटक योग्य रीतीने हाताळत असताना कोणी संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टायमिंग जुळत नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण प्राप्त केलं, त्याच अनुषंगाने 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेलेत. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या फलक 9 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. चांगली गोलंदाजी होते. हेमंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक योग्य रीतीने हाताळत असताना पाहायला मिळतोय कोणी संघ. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. आमच्या समालोचकांना मानवंदना देणारा हा षटकार येतोय, संघर्षाचा षटकार सिद्धू पाटीलच्या बॅटमधून. आव्हान देतोय की नक्कीच 12वा प्लेयर इथे नाहीये. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे आणि जो नियम आहे तर कुठल्याही टीमचं ऑब्जेक्शन नसेल लक्षात घ्या. जर 12वा खेळाडू नसेल तर 2 रनची पेनल्टी आहे. त्यामुळे 12वा खेळाडू नाहीये कोणी संघाचा. 2 रनची पेनल्टी असेल. 15 धावा झाल्यात आणि त्या 2 धावा ऍड करूया आपण. वाडेकरची धावसंख्या ती 17. नक्कीच खूप चांगल्या प्रकारची नियमावली आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील तिसरे मॅच आहे आणि प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला पॅनल्टीच्या स्वरूपाने 2 धावा पाहायला मिळतात. पहिल्या जर सामन्याचा विचार केला गेला तर त्यांचा त्या कोपर संघाचा देखील 12वा प्रतिनिधी नव्हता. त्या अनुषंगाने 2 धावेची पॅनल्टी लावण्यात आली. त्यानंतर गौरीपाडा संघाने ट्रॅक परिवेशन जर आपण पाहिलं गेलं तर प्रॉपर ब्लॅक पॅन्ट असणं गरजेचं अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने 2 धावांची पॅनल्टी गौरीपाडा संघाला देखील पाहायला मिळाली. त्यानंतर तिसरे मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्या मॅचमध्ये देखील 12वा प्रतिनिधी नाहीये. त्या अनुषंगाने 2 धावेची पॅनल्टी आम्ही ऍड करतोय धावसंख्या फलकावर. धावसंख्या फलक पाहायला मिळतो एका षटकाच्या समाप्तीनंतर 17 या आकड्यावर. गोलंदाजी चांगली केली होती, परंतु शेवट चांगली करता आली नाहीये. शेवटच्या चेंडूवर आपल्याला षटकार पाहायला मिळालाय. यावेळेस चेंडू यष्टीरक्षक बीट जरूर झाले, त्याचा फायदा घेत असताना ते मात्र चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे 22च्या स्वरूपाने. तर जितेंद्र लोखंडे यांच्याकडून पारितोषिक पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचे तब्बल पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय सुलोचना कारभारी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्या नावाने हा संघ इथे मात्र उतरलेला पाहायला मिळतोय. वाडेकर संघ खूप चांगल्या प्रकारचा स्क्वेअर कॅटचा फटका फक्त आणि फक्त दिशा दिली चेंडूला. अलॉंग द कार्पेट चेंडू थांबला नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. एकमेकांना देत असताना इथे मात्र सिद्धू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु चेंडू चाललाय ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पाहायला मिळतोय.
23. विचार केला गेला तर स्वर्गीय सुलोचना कारभारी यांच्या स्मरणार्थ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जितेंद्र खंडू लोखंडे यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी 3 षटकारांसाठी 2000 रुपये पारितोषिक पाहायला मिळतो. परंतु चेंडू हवे तिथे मात्र सोपस झेल. इथे मात्र काय करतोय अतुलने मात्र आशा सोडली होती. चेंडूला फक्त आणि फक्त पाहतच राहिले होते अतुल भोईर. त्यांना असं वाटलं असावे की सोपीशी झेल असेल, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हाताला ब्रश होऊन जसा ओळा साबण हातातून निसटावा त्या प्रकारचा चेंडू हातातून निसटून जमिनीवर आदळला. नक्कीच जीवदान इथं म्हणावं लागेल अतुल भोईरसाठी, भाग्य बळवान म्हणावे लागतील. त्यानंतर एक चांगली क्रॉलिंग पाहायला मिळाली आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमाने 2 धावा इथे मात्र ऍड होतील. रिव्हर्सच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आम्हाला सांगतील यस इट इज वाईड. अवांतर धाव 1च्या स्वरूपाने ऍड होईल. धावसंख्या फलक जाऊन पोहोचतोय 26. 26 लॉस ऑफ 0. पुन्हा एकदा रिव्हर्सच्या माध्यमाने यावेळी टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय. चेंडूला अक्षरशः फेकून दिलंय अतुल भोईर. नाव ब्रँड चिटकवलेला हा चेंडू चालला सीमा रेषेच्या पार. हवाई सफर सिक्सर. नाहीये प्रेक्षकांसाठी आहे. जेल नक्की स्वीकारली होती. कदाचित नागाव संघाचे प्लेयर्स असावेत, परंतु पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलगचा ठोकलाय दुसरा षटकार. तुम्ही मारलेत आम्ही देखील मारू हे ते मात्र सांगत असताना 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्येचा विचार केला गेला तर धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 38. 38 लॉस ऑफ 0. ज्या प्रकारची फलंदाजी करत असताना कोणी संघाने इथे मात्र टार्गेट सेट केलं 82 धावसंख्येचं. त्यांना पाठलाग करत असताना तब्बल 2 षटकांमध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळतीये. 12 चेंडू आणि 38 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक आले तर अतुल ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 रिव्हर्सच्या माध्यमाने षटकार पाहायला मिळाले. नक्कीच एक आता मात्र षटकार आला तर सलगचा 3रा षटकार असेल आणि त्यासाठी जितेंद्र लोखंडे यांच्याकडून 2000 रुपयाचे पारितोषिक पाहूया. 2000 साठी हा चेंडू असेल आणि चेंडू उडवलाय आणि अतुल भोईरला मात्र 2000 रुपयाचे कॅश प्राइज इथे मात्र जमा करावं लागेल जितेंद्र लोखंडे याला. यस आणि आमचे या संघाचे पुरस्कर्ते उमेश कारभारी यांच्याकडून देखील 3 षटकारासाठी 2000 रुपये पारितोषिक होते ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. अतुल भोईर 4000 रुपयाचा मानकरी. नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा स्पर्धा यस वाईड आहे. खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक आपल्याला विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक आपल्या उंबरडे गावचे प्रतीक पाटीलच्या माध्यमाने त्यानंतर षटकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळतो. नक्कीच लाऊड अपील पाहायला मिळाली होती, परंतु पंचांनी दाद मात्र फेटाळून लावली आहे. नक्कीच थोडीशी इंजरी क्रॅम्प पाहायला मिळतो. सिद्धू पाटील थोडस स्ट्रगल करतोय. नक्कीच आयोबा झेल घेणारे प्रेक्षक देखील आपण यायचे. आपल्यासाठी देखील पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. येस देऊन टाका आपल्याला अवधी आहे तर. स्वर्गीय सुलोचना कारभारी यांच्या स्मरणार्थ जो संघ उतरलाय त्या संघासाठी
इथे म्हणतात पारितोषिक पाहायला मिळतं षटकारांसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि आयवा जेलसाठी देखील आपल्याला पाहायला मिळतं पारितोषिक. आणि आतिश आहेत, क्या बात आहे. आतिशने स्वीकारलं जेल आणि नाही, आयवा नाही, जेल अतिश नाही, ते पवन केनेत. नक्कीच संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत. बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला. स्वर्गीय सुलोचना कारभारी यांच्या स्मरणार्थ यांच्या नावाने हा संघ उतरलाय आणि त्या संघासाठी 3 षटकारांसाठी 2,000 रुपयाचे तब्बल पारितोषिक पाहायला मिळालं होतं. जितेंद्र खंडू लोखंडे याचकडून देखील आपल्याला हा पारितोषिक पाहायला मिळाला होता. 2,000 रुपये तब्बल षटकार हॅट्रिकसाठी तो देखील आपण पाहायला मिळाला. अतुल भोईर त्याचा मानकरी ठरला आणि ऐवा जेलसाठी देखील होता पारितोषिक. तो पारितोषिक देखील मान्यवरांच्या हस्ते आतिशला देण्यात आलाय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थोडासा क्रॅम्प येत असताना पाहायला मिळाला. सिद्धेश पाटील सातत्याने बॅक टू बॅक मॅचेस खेळत असताना हे आपल्याला दृश्य पाहायला मिळतोय. जर विचार केला गेला तर वाडेकर संघ रोजच मॅचेस असतात, त्याच्या अनुषंगाने अशा प्रकारची बॉडीला जरा स्ट्रेच थोडंसं क्रॅम्प येत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणित पाहायला मिळतोय. समीकरणाचा जर विचार केला गेला तर 15-35ची अजूनही गरज आहे. म्हणजे सामना खूप चांगल्या प्रकारचा बॅलन्स सामना पाहायला मिळेल. ज्या प्रकारचा गौरीपाडा संघाने 73 धावा चेस केल्या होत्या तशाच प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डाऊन द लेग चेंडू जात होता. इथे मात्र यष्ट्यांच्या समोर पकडलाय. इथे मात्र लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपाने फलंदाज बाद. ज्या प्रकारचं प्रणित पाटील पहिल्या चेंडूवर आले मैदानाच्या आतमध्ये इंजरच्या माध्यमाने सिद्धेश पाटीलने खेळी सोडली. त्यानंतर प्रणित पाटील आले पण पहिल्या चेंडूवर पायचितच्या स्वरूपात गडीपात. कर्णधार सिद्धेश पाटील क्रॅम्पच्या स्वरूपाने इंजर्ड होऊन मैदान सोडलं. त्यानंतर अजून एक मोठं नाव प्रणित पाटील मैदानाच्या आतमध्ये आले होते, परंतु पहिल्याच चेंडूवर सरफराजचा चांगला चेंडू यष्ट्यांच्या समोर पकडला गेला आणि लेग बिफोर द विकेटच्या माध्यमाने प्रणितचं विकेट इथे मात्र पाहायला मिळालं. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 47 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी जर समीकरणाचा विचार केला गेला तर 14 चेंडू आणि अजूनही 35 धावसंख्येची गरज आहे. 14-35 ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये सर्वेश येतोय. हवेचा स्वरूप जर पाहायला गेलं तर वेगाने वाहते. त्याचा फायदा फलंदाजांना नक्कीच या एंडवरून होत असताना पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी प्रॉपर टायमिंग जुळणं गरजेचं आहे. अतिशय प्रचंड वेगाने हवा ट्रॅव्हल करते. फक्त आणि फक्त बॅट कनेक्शन चेंडूचं होणं गरजेचं, परंतु यावेळेस देखील लाऊड अपील पाहायला मिळते. 15 धावसंख्येचं होतं. त्यानंतर करण थोडासा महागडा ठरला म्हणावं लागेल. तब्बल 21 धावसंख्या खर्च केली. त्यानंतर सरफराजने खूप चांगल्या प्रकारचं लगाम लावण्याचं काम केलं. जी सुसाट धावसंख्या सुटली होती वाडेकर संघाची 2 षटकामध्ये 38 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती, त्याला लगाम लावण्याचं काम इथं मात्र सरफराजच्या माध्यमाने केलं गेलं. त्यामध्ये एक महत्त्वाची विकेट आणि धावसंख्या खर्च केली ती फक्त आणि फक्त 10. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आणि स्थिरावलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 48 या आकड्यावर. आणि जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला गेला 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची अजूनही गरज. 12 चेंडू 34 ची गरज असताना प्रत्येकी षटकामध्ये 17-0 गतीने धावसंख्या कुटावी लागेल. वाडेकर संघासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. सलामीचा सेट फलंदाज अतुल भोईर अजून क्रीजवर आहे. एक किल्ला लढवतोय. त्याच्या माध्यमाने 3 षटकार इन रो पाहायला मिळाले. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील.
परंतु स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय सर्वेश पाटील. षटक हाताळण्यासाठी इन ॲट नंबर 4 गोलंदाज सज्ज होतोय. अनंता म्हात्रे येतोय. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळेल. वाईटच्या स्वरूपाने अवांतर धाव एक ऍड होईल. तर नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. सर्वेशला एका षटकामध्ये 25 धावसंख्येची गरज असताना 2 चेंडू राखून सामना जिंकून दिला होता. तीच कामगिरी आता मात्र इथे करून दाखवावी लागेल. कारण का इथे जर धावा पाहिलं गेलं तर 12-33 समीकरण अजूनही आहे. म्हणजेच ताकद आहे, क्षमता आहे सर्वेशमध्ये, ती सध्या वारंवार केली गेली आणि त्या कामगिरीची मी उल्लेख केला आणि त्या कामगिरीला सार्थ ठरेल अशी कामगिरी करणारा हा षटकार येतोय सर्वेश पाटीलच्या बॅटमधून. होतो आम्ही एक षटकामध्ये 25 ची गरज असताना बॅक टू बॅक 4 षटकार लगावले गेले होते सर्वेश पाटीलने. तीच फक्त आठवण करून दिली आणि सर्वेशने सांगितलं की हे उदाहरण मी इथे देखील सिद्ध करून दाखवेल आणि तो सिद्ध करणारा उदाहरण पहिल्या चेंडूवर इथे षटकार आलाय जरूर. षटकाराने आता मात्र समीकरण खुललं होतं. समीकरण येऊन ठेपलंय 11 चेंडू 27. अनंतावर थोडं दडपण प्रेशर जरूर असेल कारण का पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर षटकार, त्यानंतर चांगला चेंडू वाईड यॉर्करचा इथं प्रयत्न केला गेला. थोडेसे स्लिप झाले, चेंडूने अतिरिक्त वळण घेतला, त्यानंतर स्वतःच्या बॉडीवर कंट्रोल ठेवू शकला नाहीये. 2 धाव कंप्लीट आणि तिसरीचा प्रयत्न जरूर केला जातोय. तिसरीच्या लक्ष नव्हतं, सर्वेशचं लक्ष नव्हतं. नक्कीच कोऑर्डिनेशन जुळलं नाही परंतु 2 धावा नक्कीच ऍड झाल्यात धावसंख्या फळकावर. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक आता मात्र जाऊन पुढे सजतोय. समीकरणाचा विचार केला गेला 10-25चं समीकरण अजून पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडूवर 2.50 सरासरीने धावसंख्या कोटावी लागेल. क्षमता असलेले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्या विरुद्ध क्या बात आहे, काय चेंडू हाताळलाय. बॅक टू बॅक वाईड यॉर्करच्या माध्यमाने चेंडू हाताळले जातात. अनंताकडून अशाच प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा असेल कर्णधाराला, कारण का ज्या प्रकारची ती अपेक्षा आपल्या खांद्यावर अनंताच्या दिली आहे त्या अपेक्षांना सार्थ ठरणारे 2 चेंडू आपल्याला पाहायला जरूर मिळालेत. वाईट त्यानंतर षटकार आणि त्याचं प्रत्युत्तर इथे मात्र देत असताना बॅक टू बॅक 2 वाईड यॉर्करच्या माध्यमाने चेंडू हाताळले गेलेत. स्ट्राईकवर आता मला आलेत सलामीचा फलंदाज अतुल भोईर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळालेत. धावा जरूर आलेत, सेट आहेत. पुन्हा एकदा तीच रणनीती आखली जाते अनंताकडून. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या आधीचे 2 चेंडू देखील अशाच प्रकारे वाईड यॉर्करच्या माध्यमाने बॅटच्या रडालपासून दूर ठेवण्याची रणनीती नक्कीच मनामध्ये आखली गेली या अनंताकडून. परंतु यावेळेस आउटसाइड द ऑप्शनच्या माध्यमाने अवांतर 1 धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. धावसंख्या फलक जाऊन पोहोचलाय 59. यावेळेस फुलरलेनचा चेंडू समोर क्षेत्ररक्षक निवडलाय. इथे मात्र लांबी आणि उंचीचा संगम पाहायला मिळाला नाही आणि सेट फलंदाज अतुल भोईरची खेळी समाप्त. अतुल भोईर तंबूच्या आश्रयाला. चेंडू होता त्यावर समोरच्या दिशेला प्रहार जरूर केला गेलाय परंतु डीप मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक चांगला झेल इथं मात्र टिपकत असताना सेट फलंदाज अतुल भोईरची खेळी इथं समाप्त झाली आहे. चांगला चेंडू हाताळला. वारंवार वाईड यॉर्करच्या माध्यमाने चेंडू बाहेर टाकण्यात आले. त्यानंतर आतमध्ये येणारा वेगवान गतीचा लोअर फुलटॉस म्हणावं लागेल. चांगला चेंडू हाताळलाय. आता मात्र जी आवश्यकता होती अनंताला कमबॅक करण्याची, पहिल्या चेंडूवर वाईड आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर स्वतःला सावरलं, दबाव प्रेशर येऊ दिलं नाही आपल्या गोलंदाजीवर. त्यानंतर वारंवार वाईड यॉर्करच्या माध्यमाने अवे फ्रॉम द बॉडी चेंडूचा मारा पाहायला मिळाला. एक चेंडू आतमध्ये स्लोवर
फास्ट वेगाने चेंडू हाताळला गेला, परंतु लोवर फुलटॉस होता. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू खेळून काढला जरूर, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते आणि अशा प्रकारे इथे मात्र अतुल भोईरची खेळी संपुष्टात आली. समीकरणाचा विचार केला गेला तर 8-23 अजूनही समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सर्वेश आहे तोपर्यंत पूर्ण अशा अपेक्षा वाडेकर संघाला आहेत. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर ड्राईव्ह म्हणावं लागेल. एका धावेपेक्षा जास्त काही नसेल. अशा प्रकारे एका धावेने धावसंख्या फळक जाऊन पोहोचतोय 60 कंप्लीट. समीकरणाचा विचार केला गेला 7-22 समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. एखादा डॉट चेंडू प्रेशर बिल्ड करेल वाडेकर संघावर आणि एखादा मोठा फटका प्रेशर रिलीज करणारा फटका ठरू शकतो. वेलेस चुकीच्या चेंडूवर चुकीची रणनीती आखली. वारंवार अनंताकडून वाईड यॉर्करच्या माध्यमाने चेंडू हाताळले गेले होते, परंतु यावेळी जास्त चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. त्या चेंडूवर छेडखानी केली आणि सेट फलंदाज सर्व्हिसच्या माध्यमाने इथे मात्र गडी बाद होतोय. चुकीचा चेंडू हाताळला गेला होता. चुकीच्या चेंडूवर चुकीच्या प्रकारची रणनीती इथे म्हणावी लागेल आखली गेली सर्वेशकडून. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडू होता, त्याच्यावर छेडखानी केली आणि त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं गेलं त्याचं भुगतान इथे मात्र मैदान सोडावं लागलंय. तर विचार केला गेला तर एका बाजूला स्ट्रायकर पाहायला मिळते प्रशांत पाटील. ह्याच ग्राउंडवर शेवटच्या षटकामध्ये 19 धावसंख्येची गरज असताना प्रशांत पाटील कडून त्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तोच प्रशांत पाटील आता तीच कामगिरी मात्र करण्याचा प्रयत्न जरूर करेल, कारण का धावसंख्येचा विचार केला गेला 6 चेंडू आणि अजूनही 22 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू उडवलाय, बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लावली आहे 6 धावांची मोहर. बिग हिट 6. जेव्हा जेव्हा कामगिरीचा उल्लेख केला गेलाय त्या कामगिरीला साजेल अशा नावाची साजेल अशी पारी पेश करत असताना प्रत्येक संघ आपण जर मागचा विचार केला गेला तर सर्व्हिससाठी कामगिरीचा उल्लेख करून दाखवला तेव्हा तो जागून उठला आणि त्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर प्रशांत पाटीलचा उल्लेख केलं, त्याच कामगिरीला साजेल असा षटकार त्याच्या बॅटमधून संघर्षाचा षटकार पाहायला मिळाला. तर समीकरणाचा विचार केला गेला तर 5 चेंडू आणि 16 धाव संख्येची गरज. संघर्ष चालू आहे वाडेकर संघाकडून. खूप चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये तो विचार केला गेला तर पहिल्या मॅच मध्ये 73 धावसंख्येचं टार्गेट देखील चेस करण्यात आला. त्यानंतर खूप चांगल्या प्रकारच्या मॅचेस आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळी चेंडू चांगला हाताळलाय. लोअर फुलटॉस होता त्याच्या, इथे मात्र चुकी करतोय आणि फलंदाज कोण आउट होतोय. सर्वेशला प्रशांतला मात्र मैदान सोडावं लागणार आहे. कॉलिंग चुकीची होती, कोऑर्डिनेशन नाही पाहायला मिळालं. कपिलने स्ट्राईक स्वतःवर आत्मविश्वास दाखवला आणि स्ट्राईक स्वतःवर घेतली. अशा प्रकारे प्रशांत पाटील ज्याच्या बॅटमधून संघर्षाचा षटकार जरूर आला होता, त्यामुळे चुकीचं कोऑर्डिनेशन म्हणावं लागेल, त्याचा भुगतान त्याला मात्र पाहायला मिळतो. मैदान सोडावं लागलंय. अशा प्रकारे प्रशांत पाटीलचा खेळ इथं मात्र संपुष्टात. प्रशांत पाटील नक्कीच जर विचार केला गेला तर विकेटच्या माध्यमाने आधी आपण जर विचार केला गेला तर विकेट मायने राखतील. विकेट त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. जर विचार केला गेला तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना फक्त गडी गमावले 2 आणि वाडेकर संघाचा विचार केला गेला तर आता मात्र 3रा हादरा बसतोय, 4था हादरा बसतोय. म्हणजे आता मात्र कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. कपिल आहेत, फुलरलेनचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. चुकीचा चेंडू जरूर होता परंतु टायमिंग जुळलं नाहीये आणि इथे मात्र यस रिव्ह्यूचा वेट करता येते का. यस फलंदाजी कडून रिव्ह्यू पाहायला मिळेल.
फुलर लेनचा चेंडू होता, त्याला मात्र चेंडू बाहेर पाठवता आलं नाहीये. नक्कीच आशेच्या नजरेने पंचांकडे जरूर पाहिलं गेलं होतं बीमरसाठी, परंतु फलंदाज बाद आहे, फेअर डिलिव्हरी आहे. आणि अशा प्रकारे कपिल पाटील ज्यांनी आत्मविश्वास स्वतःवर दाखवला होता, प्रशांत पाटील जो विकेट सॅक्रिफाईस केला होता, परंतु त्यानंतर कपिल पाटील इथं मात्र झालेत फेल. चांगली लढत पाहायला मिळाली. 3-15चं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. ते मात्र जिंकायचं असेल तर षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. ज्या प्रकारची आज कामगिरी पाहायला मिळते सरफराज करून, फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, जिथे आवश्यकता होती संघाला तिथे मात्र पेटून उठलाय आज सरफराज. फलंदाजी करत असताना एक फिनिशिंग टच त्याच्या माध्यमाने पाहायला मिळाला. 8 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर 2 षटकामध्ये 38 धावसंख्या आल्यानंतर त्या धावसंख्येला लगाम लावण्याचं काम सरफराजच्या माध्यमाने केला आणि निर्णायक षटक हाताळताना देखील खूप चांगल्या प्रकारची कामगिरी सरफराजच्या माध्यमाने. चांगला चेंडू, वेगवान गतीचा चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू आणि 15ची गरज. एखादा चमत्कार आता मात्र फक्त वाडेकर संघाला वाचू शकतोय, पण तो ज्या प्रकारची कामगिरी आज सरफराज करतोय त्याच्याकडून चुकी होईल असं वाटत नाहीये. खूप चांगल्या प्रकारचे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या प्रकारची कामगिरी आवश्यक असते संघाला, ती अष्टपैलू खेळाडूची कामगिरी इथे मात्र पेश केली आहे सरफराजने. या स्पीडअप करायचं आहे पंच. 2 चेंडू 15ची गरज. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले अपील इथे मात्र पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी केतन पुढे सरसावतोय. येस, रनआउटच्या स्वरूपाने बाद असेल. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरितच जायचा आहे. येस, वैदिक जातोय फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी. खूप चांगल्या प्रकारचा खेळ आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला जरूर. 82 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट केलं होतं. कोणी संघाने या स्पर्धेचा उच्चांक गाठला. तो उच्चांक गाठत असताना खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडूच्या माध्यमाने येता मात्र खूप चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एका बाजूला जर विचार केला गेला तर स्वर्गीय सुलोचना कारभारी यांच्या स्मरणार्थ हा संघ आज वाडेकर संघ उतरला गेला. चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या क्षणाला प्रयत्न अपुरे